मोबाईल कोण कोण बघतं त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ कोण कोण बघते आवडतात का व्हिडिओ आपले शेती करायला कोणाकोणाला आवडेल मग आपल्यासारखी शेती करायला कोणाकोणाला आवडेल मुलांमध्ये कोणाकोणाला आवडेल शेती करायला मुलींमध्ये शेतकऱ्याच्या पोराशी लग्न करायला कोणाकोणाला आवडेल होय आवडेल का शेतकऱ्याच्या मुलासोबत लग्न करायला 2009 मध्ये मी पण तुमच्यासारखीच अशी ग्राउंडवर बसणारी होती पण आज 2026 मध्ये तुमच्या पुढे एक मी शेतकऱ्याची बायको म्हणून आज उभा राहिली मी पण तुमच्या वेळेस होती तेव्हा कधीच विचार केला नव्हता की मी एक शेतकऱ्याच्या मुलासोबत लग्न करेल किंवा शेती करेल माझी पण तुमच्या वेळेस तुमची एवढी असताना मी पण माझी खूप काही स्वप्न होती पोलीस बनायचं डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं पण ज्यावेळेस परिस्थितीने ज्यावेळेस माझं एका शेतकरी मुलासोबत लग्न झालं त्यावेळेस मी आज खरंच माझ्या कामाचा अभिमानाने सांगते की मी शेती करते आणि त्याच्यावर आज खूप काही मिळवलं शेतीमुळे तर तसं प्रत्येक मुलानं किंवा मुलीनं ही तुम्ही मनात सांगू नका की शेती खूप वाईट आहे कारण याच्या अगोदर आपल्या आई वडिलांनी शेती केली आणि आपल्या आजी आजोबांनी पण शेती केली पण त्यावेळेचा खूप काळ वेगळा होता आणि आता शेतीसाठी खूप प्राधान्य भेटले आपल्याला नवनवीन उद्योग विकसित झाले खूप काही गोष्टी भेटते आणि सगळ्या मुलींना सांगते बघा आता युग बदललंय आमच्या वेळेस असं मोबाईल रील वगैरे असल्या काहीच गोष्टी नव्हत्या त्यावेळेस आम्हाला शिक्षक दिसले तरी दोन तास 9 दिवस गावात जरी कुठे दिसले तरी आम्ही बाहेर निघत नव्हतो पण आताचा काळ वेगळा झालाय बघा शिक्षकांची भीती कुठल्या मुलांच्या मनामध्ये राहिली नाही आई वडिलांची भीती राहिली नाही हा कार्यक्रम खरं जरी महिलांसाठी असला पहिल्यांदा ह्या महिलांचा पण मी सन्मान करते कारण एकट्या लेडीजने संसार चालवायचं म्हणलं तर खूप अवघड आहे त्यात फक्त त्या स्त्रीला माहिती असतं की त्या किती साऱ्या गोष्टींना तोंड देत असते त्या आणि त्या फक्त समाजाकडून खूप काही गोष्टी ऍक्सेप्ट करते त्या आणि खूप काही अपेक्षा पण ठेवते पण तसं समाज त्यांना तेवढं जास्त प्राधान्य देत नाही बघा प्रत्येक अशी कुठल्याच महिलेची इच्छा नसते की माझ्या पतीचं निधन व्हावं किंवा असा दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळावा पण तिच्या पुढे कोणाच काही चालत नसते अशा दुःखानं त्यांच्या जरी महिले आपल्या ह्या काही मुलांचं किंवा काही मुलींचं वडील नसतील पण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवायची बघा जर आपली आई एकटी घरात असेल तर प्रत्येक गोष्टीचा हट्ट तिच्याकडे अजिबात करायचं नाही आपल्या आईची परिस्थिती सांभाळून घ्यायची तिला प्रत्येक गोष्टी तिला मदत करायची आणि फॅशनच्या नावाखाली कुठल्याच मुलींनी काही फालतूगिरी करायची नाही बघा हाफ कपडे वगैरे घालायचे नाहीत प्रत्येक गोष्टीत संस्कृती आणि सन्मान आपल्या आई वडिलांचा असू द्या आपल्या समाजाचा असू द्या आपल्या शाळेचा असू द्या किंवा आपला स्वतःचा असू द्या प्रत्येक गोष्टीत आपला सन्मान वाढला पाहिजे असं प्रत्येक मुलीने ठरवायचं आणि मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आई वडिलांना आपण घर कामात असू द्या किंवा शिक्षकांचं असू द्या सगळ्यात महत्वाचं मुलांचं आहे आपल्या प्रत्येक मुलीला मालसाहेब जिजाऊंचा असू द्या दर्जा किंवा कुठल्याही प्रत्येक मुलींचा तुम्ही सन्मान करायचा आपल्या शिक्षकांचा सन्मान ठेवायचा आपल्या आईविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे ते ज्या मुलांना वडील नाही ते त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपल्या आईला सहकार्य केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचं तुम्ही त्यांना हट्ट धरायचं नाही कारण तिची परिस्थिती सांभाळून घेणार तुमच्याशिवाय आता दुसरं कोणी नसते आणि महिलांना पण सांगते जर समजा दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळला असेल तर कुठलीही गोष्ट डगमगायचं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये असं काही नाही की तुम्ही एकटेच असते हा नियतीचा खेळ असतो ही समाजापुढे त्याच्या म्हणजे कुणाचंच नाही त्याच्या पुढे काही चालत नसते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट समाज हा नावं ठेवण्यासाठीच असतोय मी ज्यावेळेस रील चालू केली त्यावेळी प्रत्येक शेजापाजांना माझ्या घरातली सगळी मला नावं ठेवली होती पण आज प्रत्येक सगळ्यांनी एक पुरस्कार भेटला की म्हणजे रोज तुला नवनवीन पुरस्कार मिळते मग असं असते प्रत्येक आता आपल्याला कोणतंही काम करायला सुरुवात असू द्या प्रत्येक पहिल्यांदा एक प्रश्न त्या स्त्रीला किंवा कुणालाही असू द्या नावं ठेवणं आणि ती नाव ठेवून घेणं हा पहिल्यासाठी आपल्यासाठी मनामध्ये ठेवला पाहिजे आणि मी तेच केलं ज्यावेळेस मी 2023 ला सुरुवात केली त्यावेळेस 1 वर्ष गेलं माझं नावं ठेवून घेण्यात अरे काय करते ही काय एकटी शेती करते का किंवा आता मी कुठलेही मशीन असू द्या कुठलेही ट्रॅक्टर असू द्या हार्वेस्टर असू द्या किंवा गाडी असू द्या काही असू द्या सगळी वाहने मला चालवता येतात पण आज प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक समाज माझ्याकडे अभिमानाने बघतो पण त्यावेळेस त्यांनी तेवढं मला समाजाने किंवा आपल्या घरच्यांनी किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टींनी तेवढं सहकार्य नव्हतं केलं
पण तसंच असते, ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मुलींसाठी शाळा निर्माण केली होती तर त्यावेळेस त्यांच्या अंगावर शेण, माती, दगड सगळ्या गोष्टी त्यांच्यावर फेकल्या गेल्या. पण जी लोक फेकत होती त्यांचं आज नाव निघते गाव, पण फक्त आपल्या सावित्रीबाई फुलेचं प्रत्येक गोष्टीमध्ये नाव निघते की नाही. मग चांगलं कार्य करणाऱ्यांचं कधीच नाव पुसलं जात नाही. त्याच्यामुळे समाजाचा अजिबात कोणी विचार करायचा नाही. मुलींनी असू दे, महिलांनी असू दे किंवा मुलांनी असू द्या, आपल्याला फक्त आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं आणि आपल्या स्वतःचं नाव खाली केलं नाही पाहिजे एवढं काम आपल्या ध्यानात ठेवायचं आणि चांगल्या कार्याला सुरुवात करायची. अभ्यास असू द्या, त्या अभ्यासासोबत तुम्हाला इतर गोष्टी कुठली आवड असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सहकार्य करायचं. आता ते आपल्याला समाज काय तर म्हणेल, आपल्याला हे नावं ठेवतील, ते नाव ठेवतील. नावं ठेवणाऱ्यांचा अजिबात कुणाचा विचार करायचा नाही. आपल्या आई वडिलांची परमिशन आहे ना, आपल्या घरच्यांची परमिशन आहे ना, आपल्या शिक्षकांची परमिशन आहे ना, आणि सगळ्यामध्ये आपल्या स्वतःचा मान राखला जातोय ना, अशा गोष्टीचा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग करायचा आणि पुढं काम आपलं चालत ठेवायचं. आता मुलींसाठी बघा सरकारनं पण खूप काही योजना काढल्यात, महिलांसाठी काढलेत, मुलांसाठी काढलेत, पण सगळ्या योजनेचा काही कोणी लाभ घेत बसते का? आता शाळेमध्ये असू द्या किंवा बाहेर ग्रामपंचायतीमध्ये असू द्या किंवा सरकारने असू द्या, तर सरांनी सांगितलं की आम्हाला सरकारने सुवर्ण सूचना काढली की प्रत्येक महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला की खरी एक त्यांचं चांगलं पुढाकार आहे आणि सरांनी पण ते अस्तित्वात आणलं. तर ते खरं त्यांचं पहिल्यांदा आभार आणि अभिनंदन करते, कारण त्यांनी महिलांना तेवढा सन्मान केला आणि एक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सत्कार पुरस्कार ठेवला. कारण अशा महिलांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे, कारण त्या स्वतःला माहिती असते की संसाराचा गाडा एकटीने पुढे कसा सांभाळायचा किंवा पुढे कसं न्यायचं. समाजाला तोंड द्यायचं लागतंय, त्यांना मुलांचा सांभाळ करावा लागतोय, संसार भागवावा लागतोय, सगळ्या गोष्टीला एकटीने तोंड द्यायचं. ते खरंच त्या स्त्री शक्तीला सलाम पहिल्यांदा आपला. आणि प्रत्येक मुलींना हे सांगणार की जरी तुमच्या वडिलांचं दुर्दैवाने निवेदन झालं असेल तर आपल्या आईला सहकार्य करा, आपलं नाव रोशन करा आणि आपल्या आईनं जेवढं समाजाचं तुमच्या इतर लोकांचं जेवढं ऐकून घेतलंय बोलणं किंवा जेवढं काही वाईट प्रसंगातनं दिवस काढले तर त्याचा तुम्ही बरोबर तिचा एक चांगला दिवस तिच्यावर आणून त्याचं तुम्ही सहकार्य करावं. की तुमच्या सगळ्यांना मी पुढील वाटसाठी शुभेच्छा देते आणि सगळ्याला सांगते की अजून एकदा फॅशनच्या नावाखाली कुणीच गैरवापर करायचा नाही. आजकाल प्रत्येक मुलींच्या हातात मोबाईल आहेत बघा, कुठली गोष्ट सांगावं लागत नाही. सध्या युग बदलले, काळ बदललाय, पण आपली संस्कृती बदलली नाही आणि ती बदलली पण नाही गेली पाहिजे. त्याचं भान आपण स्वतःने ठेवायला पाहिजे. मुलींना असू दे किंवा मुलांना असू द्या, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं स्वतःचं नाव कधीच खराब झालं नाही पाहिजे असं तुम्हाला सांगते आणि थांबते. सगळ्यांसाठी खूप सारी